सध्या आखाती देशात सुरू असलेल्या तणावामुळं जगभरात तर पडसाद उमटत आहे, पण आपल्या देशात देखील सिलेंडर असो किंवा डिझेल पेट्रोल असो त्याची टंचाई जाणवत आहे आणि त्याच्या दरात देखील फरक पडायला सुरुवात झाली आहे. आणि सराफा बाजारात देखील मात्र चित्र उलटं आहे. सोन्या चांदीचे दर दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. त्याच्यात चढउतारापेक्षा घसरण पाहायला मिळते आहे. याच्या मागे नेमकं कारण काय हे जाणून घेऊया. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे यांच्याकडून. जेव्हा कधी जिओपॉलिटिकल टेन्शन्स कुठे पण झालं तर पहिले सोनं आणि चांदीचे दर वाढतात. हे नॉर्मली आम्ही इतक्या वर्षापासून बघतोय. पण यावेळेस इराणवर हल्ला झालेला आणि इराणवर हल्ला करणारे US आणि इस्रायल, तर कुठे ना कुठे इराण म्हणजेच ऑइल, आणि ऑइल तिथनं सगळ्यात जास्त निर्यात होतं. क्रूड ऑइल नीच सगळ्या काही गोष्टी तिथनंच, पेट्रोलियम पदार्थ तिथनंच निघतात, गॅसपासून सगळ्या गोष्टी तिथनंच निर्यात होतात. आणि इराणवर जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळेस सगळ्यात पहिले सगळ्या लोकांचं एक इंटरेस्ट ज्याला म्हणता येईल ते सगळं क्रूड ऑइलकडे दिशानिर्देश झालेला आहे. हे एक प्रकारे ज्याला म्हणता येईल की त्यांचा इंटरेस्ट तिकडे वाढलेला आहे. आणि जेव्हा ऑइल वाढतो तर इन्फ्लेशन वाढतं, आणि इन्फ्लेशन वाढलं तर नक्कीच बँकेचे जे दर असतात, इंटरेस्ट रेट, ते वाढतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे गोल्डवर एक दबाव आलेला आहे. आणि लोकांना असं वाटतं आहे की जे लोक इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना एक सेफ हेवन, जे आतापर्यंत गोल्ड दिसायचं ते त्यांना डॉलरमध्ये दिसायला लागलेलं आहे, ते त्यांना ऑइलमध्ये दिसायला लागले आहे. त्याच्यामुळे डॉलर आणि ऑइल या दोनकडे त्यांचं लक्ष चेंज झालेलं आहे. आणि आता हेवन म्हणून ऑइल आणि डॉलरला ते बघतात. दुसरं कारण असं आहे की भरपूर खाडी देशात भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे की ते लोक तिथल्या ज्या सेंट्रल बँक्स होत्या ते गोल्ड बाईंग करायचे, तर त्यांनी ते गोल्ड बाईंग थांबवलेलं आहे. अर्थात काही कंट्रीजनी तर आर्म्स अँड ॲम्युनिशन खरेदी करायचं आहे म्हणून त्यांनी गोल्ड विकलेलं आहे. तर डिमांड आणि सप्लायचं जे इक्वेशन आहे ते चेंज झालेलं आहे. डिमांड कमी, सप्लाय जास्त, ह्या परिस्थितीमुळे गोल्डवर एक इम्पॅक्ट आलेला आहे. आणि गोल्ड दिवसांदिवस थोडं जेव्हापासून मागील 20 ते 21 दिवसापासून खाडी जे युद्ध सुरू आहे तेव्हापासून हळूहळू रेट खाली येत आहे. आणि फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अमेरिका जे आहे त्यांनी मागील 2 रेट कट म्हणजे इंटरेस्ट रेट कट केलेले नाही आहे, आणि येणाऱ्या एका वर्षात ते एक इंटरेस्ट रेट कट करणार आहे अशी अपेक्षा होती. परंतु ती आता खाडी युद्धामुळे शक्य वाटत नाही आहे. येणाऱ्या दिवसात इंटरेस्ट रेट वाढू शकतं, आणि जेव्हा इंटरेस्ट रेट वाढतं त्यावेळेस एक दबाव पूर्ण गोल्डवर येतं, आणि ते एक कारण पण एक गोल्डला खाली आणण्यासाठी एक सपोर्ट करत आहे. आणि सोबतच ओव्हरऑल या परिस्थितीमुळे गोल्डमध्ये प्रॉफिट बुकिंग खूप जबरदस्त पद्धतीने सुरू आहे. आणि ह्या प्रॉफिट बुकिंगमुळे गोल्डला खूप चांगला इम्पॅक्ट आलेला. मला असं वाटते मागील 4-6 महिन्यात चांगलाच रेट खाली आलेला आहे. परंतु जर मी मागच्या वर्षीच्या तुलनेत जर गोल्डला आज बघेल तर मागच्या वर्षी याच दरम्यान सोन्याचा भाव 88,000 ते 90,000च्या मधात होता, आणि आज 1.5 लाख 1,80,000 जाऊन आज 1,45,000 1,43,000पर्यंत खाली सध्या आलेला आहे. तर मला असं वाटते की हे युद्ध काही होऊ शकते. याचा निर्णय 15 दिवसानंतर काय परिस्थिती येईल हे सांगणं कठीण आहे. पण ओव्हरऑल लॉंग टर्मसाठी गोल्ड बुलिश असतं, अर्थात रेट वाढू शकतात. परंतु शॉर्ट टर्मसाठी हा एक मला असं करेक्शन आहे, आणि हे एक अपॉर्च्युनिटी आहे. ह्या संधीचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे.